नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. बघितलं ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी आज तुम्हाला पुलाव भात बनवून दाखवलेला आहे. म्हणजे मी त्यामध्ये खूप भाज्या घातल्या असंही नाही, पण सफेद पुलाव आणि थोडासा त्यावर कलर टाकलेला आहे. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा करायला काही हरकत आहे का? छान अशी टेस्ट लागते बरं का, नक्की बनवा. तर इथे मी 1.5 वाटी हा दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी स्वच्छ धुवून थोड्या वेळ पाण्यात भिजत घालणार आणि नंतर पाणी काढून थोड्या वेळ तसाच बाजूला ठेवणार. तसंच तुम्हीही करा. तर इथे आपल्याला कच्चा मसाला वापरायचा आहे. तर मी इथे 2 तेजपान वापरणार आहे. चक्रफुलाचे असे 3 ते 4 तुकडे वापरणार आहे. 4 वेलदोडे म्हणजेच वेलची वापरणार आहे आणि दालचिनीचे 2 ते 3 तुकडे वापरून थोडेसे लवंग आणि मिरे घेणार आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने घ्या. तुम्हाला त्यात शहाजिरे वापरायचे असेल तरीही छान होईल बरं का भात. तर तेलाची फोडणी द्या, मोहरी जिरे टाका, नंतर त्यामध्ये ते तेजपान आणि म्हणजे जितके आपण कच्चे मसाले काढलेले आहे ते सर्व त्यात टाकून द्या. नंतरून त्यामध्ये थोडे आल्याचे किसलेले तुकडे टाका. छान असा भात होतो बरं का. नक्की अशा पद्धतीने बनवा. स्मेल मस्त येतो भाताला आणि टेस्टही छान लागते. लसूण हिरव्या मिरचीची अशा पद्धतीने पेस्ट टाकून सर्व परतत आलं की लगेच त्यामध्ये तूप टाका. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असेल, पण तूप टाकल्याने भात छान होतो. तर मी इथे फ्रोझन वाटाणे वापरलेले आहेत. तुमच्याकडे ताजे असेल तर अतिउत्तम. आणि नंतरून ते निथरट ठेवलेले तांदूळ सारखं त्यामध्ये अगदी कोरडे होईस्तोवर परतून घेणार आहे कमी गॅसवर. आता इथे गरम पाणी वापरायचं. तर किती? तर आपण इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे ना, तर 2.5 वाटी पाणी वापरा, जेणेकरून भात मोकळा होईल. आणि आठवणीने जायफळ किसा. तर किती? पाव चमचा जायफळ टाका, जेणेकरून भाताला टेस्ट तर छान येते, पण भाताचा वास पण खूप छान येतो. नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. मी बऱ्याच वेळा नेहमी जायफळ वापरते अशा पद्धतीच्या भातामध्ये. आता इथे तुम्ही भाज्याही जास्त वापरू शकता आणि इतर मसाले, पण आपण इथे कच्चे मसाले वापरलेले आहे म्हणून मी सफेदच भात ठेवला, हळद टाकलेली नाही. तर इथे मी आता 2 शिट्ट्या घेतल्या आणि मस्त पण एक सांगायचं राहिलं की पाणी गरम वापरा. तर हे बघा किती मस्त असा भात झालेला आहे, मोकळा झालेला आहे. बस आता ही प्रोसेस झाली आहे. फक्त आता कलरची प्रोसेस राहिलेली आहे. आता इथे मी ज्या छोट्या डब्या मिळतात ना 10 रुपयाला कलरच्या, त्या आणलेल्या आहेच. तर त्यामध्ये इथे तुम्ही आता हळदीचाही कलर वापरू शकता किंवा केशरचाही वापरू शकता आणि इथे लाल कलरची मिरचीचाही कलर वापरू शकता. पण मी इथे कलरच आणलेला आहे, परत एकदा सांगते. असं पिवळा, रेड कलर आणि हिरवा कलर असे 3 कलर वापरलेले आहे. असे तर भरपूर कलर मिळतात, तुम्ही आणू शकता आणि वापरू शकता. तर आपण काय नेहमी हे फ्रूट कलर वापरत नाही, कधीतरी वापरतो. मग काय हरकत आहे, जरा वेगळं पाहुण्यांसाठी खास किंवा घरातल्यांसाठी वेगळं काहीतरी आनंदाने सर्व काही खातील. तर चला, अशा पद्धतीने सर्व काही मिक्स झालेलं आहे. मी मस्त भरलेल्या वांग्याची रसरशीत भाजी केलेली आहे. भात आणि वांग्याचं रशी खाणार आहे. तर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. तेव्हा मैत्रिणीने रोज 12 वाजता अशा छान रेसिपी असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. त्या बघताय का? आठवणीने बघा आणि ते दोन्हीही चॅनल लाईक आणि फॉलो करा आणि आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाय.